नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे नम्रता म्हणत असते, पण आपण बनवलेल्या मिठाईवरती पेट्रोल कुणी टाकलं असेल आणि का? आपण बनवलेली मिठाई कुणी का खराब केली असेल? तेव्हा ईश्वरी म्हणते, नमुताई, हे सगळं कुणी केलं असेल, का केलं असेल, कशासाठी केलं असेल, हे सगळं बोलायची आता ही वेळ नाही आहे. आपण आता फक्त एकच काम केलं पाहिजे. आपण पटापट कामाला लागलं पाहिजे. आपण पुन्हा ही ऑर्डर कशी पूर्ण करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा सुप्रिया म्हणते, पण इशू, हे सगळं आपण इतक्या कमी वेळेत कसं करायचं आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल तो कुठून आणायचा? आता तर दुकानंसुद्धा बंद झाले असतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आकाश आलेला असतो. आकाश येतो आणि म्हणतो, हाय ईश्वरी. तेव्हा इथे आकाशला बघून ईश्वरीला फार आश्चर्य वाटतं. ती म्हणते, आकाश सर, तुम्ही इथे? तेव्हा आकाश म्हणतो, हाय ईश्वरी, आणि तो सगळ्यांना इथे हाय म्हणत असतो. तेव्हा आकाश आता तिथे आल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, या ना आकाश सर, तुम्ही आतमध्ये या. तुम्ही इथे अचानक? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मी इथेच बाजूने आता पास होत होतो. तेव्हा मी विचार केला की उद्याची तयारी कशी चालली आहे ते सुद्धा आपण बघून जाऊया, म्हणून मी आता इथे आलो. तेव्हा आकाश म्हणत असतो की काय झालं, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो हो, सगळं ठीक आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू, हे कोण? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई, हे आकाश सर, अर्णव सरांचे भाऊ. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आकाश सर, या ना तुम्ही इथे बसा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, ईश्वरी, काय मग? उद्या ठरलेल्या वेळेला आपली ऑर्डर पोचणार आहे ना? तेव्हा ईश्वरी काहीच बोलत नाही. ती गप्प उभी राहिलेली असते आणि सगळ्यांचे चेहरेसुद्धा उदास झालेले असतात. तेव्हा आकाश सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे बघत असतो. इथे ईश्वरी गप्प राहिलेली असते. त्याचबरोबर आत्या, सुप्रिया, नम्रता सगळेजण शांत झालेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, इशू, अगं काय झालं आहे, काही सांगशील का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाही आकाश सर, काही झालेलं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, मग काय झालं आहे? तुम्ही सगळेजण असे शांत का? आणि बाहेरसुद्धा त्या बॉक्सेसमधून पेट्रोलचा वास का येतो आहे? काही घडलं आहे का? तेव्हा ईश्वरी काही बोलायला जाणार तेवढ्यातच नम्रता म्हणते की आकाश सर, सगळा माल आहे ना आम्ही बनवलेला, सगळे पदार्थ खराब झाले. त्याच्यावरती कुणीतरी पेट्रोल आणून टाकलं. त्या बॉक्सेसमधून पेट्रोलचा वास येतो आहे. आमची ऑर्डर खराब केली कुणीतरी. तेव्हा आकाश म्हणतो, ईश्वरी, तू काळजी करू नको. मी आत्ताच दादाला फोन करतो आणि आपल्याला जी उद्या ऑर्डर हवी होती ना, ती आपण परवावरती आता पोस्टपोन करूया. काही हरकत नाही आहे. इतकी गडबड करायची काही गरज नाही. थांब, मी दादाशी बोलतो. आपण अजून 2 दिवस त्याच्याकडे मागूया. जो काही प्रकार घडला आहे तो मी सगळा त्याला सांगतो ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको आकाश सर, त्याची खरंच काही गरज नाही आहे. आम्हाला उद्याच्या उद्या ऑर्डर पूर्ण करायची आहे आणि ती आम्ही केलीसुद्धा होती, पण कुणीतरी येऊन सगळा गोंधळ घालून ठेवला. तेव्हा ईश्वरी म्हणते की आणि जर सरांना काही सांगितलं तर त्यांना असं वाटेल की मी कारणं सांगते म्हणून. तेव्हा तुम्ही आता त्यांना काही सांगू नका. फक्त आम्हाला थोडा कच्चा माल हवा होता, ज्याने आम्ही ही पुन्हा ऑर्डर पूर्ण करू. तेव्हा आकाश म्हणत असतो, 1 मिनिट, आता सगळी दुकानं बंद झाले असतील, पण लेट मी चेक. आणि तो आपले कॉन्टॅक्ट वापरून इथे ईश्वरीला आता कच्चा माल उपलब्ध करून देत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे छान आता अर्णव आणि अंजली दोघेजणं कॉफी घेत असतात आणि गप्पा मारत असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, बाय द वे ताई, एक गोष्ट तुला सांगायला विसरलो, कोथिंबीर वडी खरंच खूप छान झाली होती. तेव्हा अंजली म्हणते, थँक्यू. तेव्हा अर्णव म्हणतो, पण ती फक्त तू जिजूंसाठी बनवली होतीस ना? तेव्हा अंजली म्हणते, असं काही नाही आहे. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनासुद्धा खूप आवडते, म्हणून सगळ्यांसाठीच बनवली होती. तेव्हा इथे आता अर्णव तिच्याबरोबर गप्पा मारतोय. अंजलीसुद्धा बोलत असते. अचानक इथे अंजली म्हणते, अर्णव, तू आधी मला सांग, तू ईश्वरीलाच इथे मिठाई बनवायची ऑर्डर का बरं दिलीस? म्हणजे मुंबईमध्ये एवढे लोक आहेत, पण ईश्वरीच का? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई, तुलासुद्धा माहिती आहे ती मिठाई छान बनवते, म्हणून मी ही ऑर्डर तिला दिली. त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही आहे. तेव्हा अंजली आता अर्णवला चिडवण्याचं काम करत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे राकेश आलेला असतो. राकेश येऊन बघतो तर काय, इथे अंजली आणि अर्णव छान गप्पा मारत असतात. तेव्हा राकेश म्हणतो, वातावरण छान आहे, जाऊन आता पैसे उकळायला हवेत.
तेव्हा इथे आता राकेश आपल्या नाटकाला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की अरे वा, बहीण आणि भावाच्या छान गप्पा चालल्यात वाटतं. तेव्हा अंजली म्हणते की हो, आणि ती म्हणते का हो, काय झालं, चेहरा का तुमचा एवढा उतरलाय? तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, अंजली अगं कसं असतं ना, म्हणजे लोकांकडे इतका पैसा असतो पण त्यांना मदत करायची वृत्ती मात्र त्यांच्याकडे नसते. कारण बघ ना, अगं आपला अर्णव सोडला तर कुठलीच लोक पैशांची मदत वगैरे लगेच करत नाही गं. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो, जिजू काय झालं, मागच्या वेळेला अनाथ आश्रममध्ये किराणाचा जो काही प्रॉब्लेम झाला होता तो सॉल्व्ह झाला आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो की अजून पैसे हवेत का तुम्हाला? तेव्हा राकेश म्हणतो नाही नाही, तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला आहे. तिथे किराणा आता वेळेवरती जायला लागला आहे. पण आता किराणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला अनाथ आश्रमचा, तर इथे वृद्धाश्रमचा प्रॉब्लेम आता सुरू झाला आहे. तिथे मला कळलं की त्या लोकांचा 3 महिन्याचं आता भाडं थकलं आहे, ते द्यायचं आहे. लोकांकडे मदतीसाठी जातो तर कुणीच मदत करत नाही गं. तेव्हा अंजली म्हणते मग काय झालं, अर्णव आहे ना, अर्णव मदत करेल. तेव्हा राकेश म्हणत असतो की नाही नाही अंजली, अगं अर्णवने आत्ताच इथे अनाथ आश्रमला एवढं मोठं डोनेशन दिलं आहे, एवढी मोठी मदत केली, आणि आता वृद्धाश्रमाला सुद्धा त्याच्याकडूनच मदत घ्यायची. नाही नको नको, मी बाकीचे लोक आहेत ना त्यांच्याकडून पैसे घेतो, मी मॅनेज करेन, त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो जिजू, मला अजिबात तुम्हाला ऑकवर्ड करायचं नाही आहे. मला माहिती आहे ना, बाकीच्या लोकांनासुद्धा इथे डोनेट करायची आता संधी मिळायला हवी आहे ना. तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे. तेव्हा तुम्ही लोकांकडून आता मदत मिळते का ते बघा. तेव्हा इथे आता अर्णव त्याला काही पैशांची मदत करत नाही. सरळ तो म्हणतो ठीक आहे, तुमच्या दोघांचं चालू दे, मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, मी सुद्धा आलो. आणि राकेश तिथे उभा असतो आणि अर्णव सरळ आता तिथून निघून जातो. तो म्हणत असतो की मला महत्त्वाचा कॉल करायचा आहे. आणि तेवढ्यातच इथे अंजली म्हणत असते की बघितलंत ना, चिंटू किती विचार करतो तुमचा, तुम्हाला इथे ऑकवर्डनेस यायला नको म्हणून तो म्हणाला की मी मदत करत नाही म्हणून. बघा ना, किती विचार केला ना त्याने तुमचा. तेव्हा इथे राकेश म्हणतो हो ना. तेव्हा अंजली म्हणते मला आजीलासुद्धा औषधं द्यायची आहेत, पण तुम्हाला दुसरीकडून आता पैशांची मदत घेता येणार आहे ना? तेव्हा राकेश म्हणतो हो हो, मी मॅनेज करेन, काहीच हरकत नाही आहे. अंजली म्हणते मी आले, आजीला औषधं द्यायची आहेत. तेव्हा राकेश म्हणतो हे काय, अर्णवने मला पैशांची मदत केली नाही. एरवी तर मी जरा आडेवेडे घेतले तर ठरलेल्या रकमेपेक्षा दुप्पट पैसे देतो, आणि आता सरळ म्हणाला की दुसरीकडून मदत घ्या म्हणून. नक्की काय चाललं आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळा कच्चा माळ आकाशच्या मदतीने आलेला असतो. तेव्हा सुप्रिया म्हणत असते इशू, अगं खरंच आकाश सरांमुळे आपल्याला एवढा कच्चा माल मिळाला आहे ज्याच्यामध्ये आपण आता पुन्हा आपली ऑर्डर कंप्लीट करू शकतो. तेवढ्यातच तिथे पुन्हा आकाश आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते अरे आकाश सर, तुम्ही इथे? तेव्हा आकाश म्हणतो हो, तुझ्या मदतीसाठी आपल्या कॅन्टीनमधला स्टाफ घेऊन आलो आहे, ते बघ तिकडे. तर इथे जान्हवी आणि प्रीती दोघीजणींना आता आकाश ईश्वरीच्या मदतीसाठी घेऊन आलेला असतो. तो म्हणतो की या गं. तेव्हा त्या दोन्ही मुली आता येतात. तेव्हा इथे आता ईश्वरीला फार आनंद होतो. ईश्वरी म्हणत असते अरे वा, प्रीती आणि जान्हवी तुम्ही इथे. त्यांना बघून ईश्वरी फारच आनंदी होते, कारण आता 4 माणसांमध्ये अजून 2 माणसं वाढलेली असतात ना. त्याच्यामुळे इथे आता सगळेजण एकमेकांना मदत करत जर काम केलं तर ऑर्डर लवकर पूर्ण होईल असं ईश्वरीला वाटत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही दोघीजणी इथे आलात, खरंच आता आपलं काम लवकर लवकर पूर्ण होईल. आता आम्ही तिघीजणी आणि तुम्ही दोघीजणी, आपली ऑर्डर उद्यापर्यंत कंप्लीट होईल. थँक्यू, खरंच थँक्यू, तुम्ही बरं झालं इथे आलात. तेव्हा इथे प्रीती म्हणत असते चल मग आता कामाला सुरुवात करूया. आकाश सरांनी सांगितलं की तुला मदतीची गरज आहे, आम्ही लगेचच इथे आलो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अरे वा, आता पटापट काम होईल. आता तुमच्या दोघींचे 4 हात जेव्हा काम करतील ना, तेव्हा ऑर्डर लवकर कंप्लीट होईल. तेव्हा आकाश म्हणतो आणि मी पण आहे ना, मी 6वा मेंबर, मी सुद्धा मदत करणार आहे तुम्हाला. तेव्हा ईश्वरी म्हणते काय? ईश्वरीला तर आश्चर्यच वाटतं, आता आकाश काय मदत करणार, त्याला कशी मिठाई बनवता येत असेल. तेव्हा आकाश म्हणतो काय, तुम्हाला काय वाटतं मला काम करता येत नाही का? मी सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने मदत करू शकतो. तेव्हा नम्रता म्हणत असते आकाश सर, पण तुम्हाला हे पदार्थ खरंच बनवता येतील का? तेव्हा आकाश म्हणतो नाही आले तर तुम्ही सांगा,
शिकवा मला, हो की नाही? पण नम्रता, आता मी कुणाचं काहीच ऐकणार नाही आहे. तुझं अजिबात नाही ऐकणार मी. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. तो म्हणतो, मी कुणाचंच काही ऐकणार नाही आहे असं म्हणायचं आहे मला. बरं चला चला, आता वेळ वाया घालवायला नको. आपण लवकर इथे आता सुरुवात करूया. उद्या 4पर्यंत आपल्याला ऑर्डर ही पूर्ण करावी लागणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर चला. तेव्हा इथे आता आकाश प्रीतीला आणि जान्हवीला म्हणत असतो की आपल्याला लवकर लवकर हे काम कंप्लीट करायचं आहे आणि त्यांना इथे लवकर काम करायला सांगत असतो आणि स्वतः जातो इकडे तिकडे बघत बरोबर नम्रताच्याच बाजूला जाऊन बसतो. तर इथे आकाश आता तिथे मदत करायला आलेला असतो आणि त्याचबरोबर नम्रताजवळ बोलायलासुद्धा. इथे आता नम्रताला मदत करत असताना त्याला शिंका काही येत असतात. त्याला काही काम करता येत नसतं. पण तरीसुद्धा त्यांना इथे सपोर्ट करण्यासाठी, ईश्वरीला मदत करण्यासाठी तो तिथे उभा राहिलेला असतो. त्यांच्याबरोबर छान तिथे आता रुळलेला असतो, बोलत असतो, गप्पा मारत असतो. त्याच्या तिथे असण्याने आता नम्रतासुद्धा खूप खुश असते. इथे आता ईश्वरी ऑर्डर कशी कंप्लीट करता येईल याकडे लक्ष देत असते. तर नम्रता आणि आकाश यांचं आता काहीसं वेगळंच चालू असतं. तो इथे तिच्या चेहऱ्यावरती तिचेच केस येत असतात म्हणून तो आता फुंक मारत असतो. तिच्या चेहऱ्यावरती आता इथे फुंक मारून तिचे केस बाजूला करत असतो आणि आत्या आल्यानंतर पुन्हा तो लगेचच शिस्तीमध्ये बसतो. त्याचबरोबर सुप्रिया, ईश्वरी आणि त्या आलेल्या मुली सगळ्याजणी मिळून इथे ऑर्डर लवकरात लवकर कशी कंप्लीट करता येईल याकडे लक्ष देत असतात. त्यानंतर इथे आता ईश्वरी फारच मन लावून काम करत असते. तिला काही करून आता हे चॅलेंज पूर्ण करायचं असतं. अर्णवने तिला जे काही चॅलेंज दिलेलं असतं ते तिला कंप्लीट करायचं असतं. ते सुद्धा दुसऱ्याच दिवशी ऑर्डर पूर्ण करून. त्याच्यामुळे ती मन लावून काम करत असते. त्यानंतर इथे प्रीतीला झोप येत असते. तेव्हा ईश्वरी जाते. ईश्वरी म्हणत असते, प्रीती अगं तुला झोप येते ना, जा बरं थोडा वेळ आराम कर तू. तेव्हा प्रीती म्हणते, नाही नको, आता आपलं होतच आलं आहे ना, मग नंतरच मी आराम करेन. तेव्हा इथे सगळेजण आता कामं करत असतात. इथे आकाशला पेढा वळवायला सांगितलेला असतो. पेढा तो बनवत असतो पण त्याला काही ते जमत नसतं. तरीसुद्धा तो बघून बघून इथे आता कोण कसं बनवतं आहे हे सगळं तो शिकत असतो. त्यानंतर तो बरोबर छान आकारामध्ये पेढा बनवतो. तर इथे जवळजवळ आता सगळी ऑर्डर ही कंप्लीट झालेली असते. सगळेजण इथे आता पेढे, चिक्की, जे काही पदार्थ आता कसक, जे काही बनवायचं असतं सगळं बनवून झालेलं असतं. फक्त आता सगळ्यांना इथे आकार द्यायचा असतो. त्यानंतर इथे प्रीतीला आकाशला झोप येत असते. इशू म्हणत असते की थोडा वेळ थांबा, आत्या सगळ्यांसाठी आता छान आलं घालून चहा घेऊन येतच असेल. तुम्हाला सगळ्यांना चहा घेतल्यानंतर बरं वाटेल. तर इथे आता बॉक्सेससुद्धा मागवलेले असतात. आकाश इथे फोन करतो आणि इथे आता ऑर्डर नेण्यासाठी जे बॉक्स हवे असतात ते बॉक्सेससुद्धा तो मागून घेतो. ते बॉक्ससुद्धा येतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, थँक्यू आकाश सर, तुमच्यामुळे आता इथे आमचं एवढं काम सोपं झालं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू अगं तू सुद्धा जाऊन थोडा आराम कर ना. तू मध्ये मध्ये आम्हाला सगळ्यांना आराम करू दिलास पण तू काही आराम केलेला नाही आहेस, जा. तेव्हा जयू आत्याला बघितल्यानंतर जयू आत्या तर छान घोरत पडलेली असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाही आई, मला काही झोप वगैरे येणार नाही आहे. हे बघ, मला आता काम पूर्ण होतं आहे ना, माझी झोप उडाली, मला काही झोप बीप येत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, ईश्वरी जिलेबीसाठी आता वेगळे बॉक्स लागणार आहेत, ते सुद्धा मी मागवलेत, ते पण येतच असतील. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की चला आता सगळे पदार्थ बनवून झाले, आता जिलेबी बाकी आहे ती सुद्धा आपण बनवून घेऊ. तेव्हा ती म्हणत असते, थँक्यू आकाश सर, तुमच्यामुळे आम्हाला आमचं काम पूर्ण करता आलं. तुम्ही कच्चा माल आणण्यापासून ते बॉक्सेस आणण्यापर्यंत, ते आमची मदत करण्यापर्यंत आम्हाला खूप मदत केलीत. त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते की सगळे पदार्थ बनवून झाले, आता फक्त जिलेबी बाकी आहे आणि तीसुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. तर इथे ऑफिसमध्ये आता अर्णव आलेला असतो. अर्णव आकाशला फोन करतो. तेव्हा त्याला कळतं की आकाश अजून झोपला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, आकाश सगळं ठीक आहे ना, तू अजून झोपला आहेस, अजून तू उठलेला नाही आहेस का, का काय झालं, तब्येत ठीक आहे का? तेव्हा तो म्हणतो, हो तब्येत तर ठीक आहे. त्यानंतर आता मिठाईबद्दलचं बोलणंसुद्धा आकाशबरोबर त्याचं होत असतं. तेव्हा तिथे लावण्य आलेली असते. लावण्य म्हणत असते की अजून आकाश झोपलेला आहे आणि नक्की इथे आता ARचं काय बोलणं चालू आहे. तेवढ्यातच इथे फोन ठेवल्यानंतर
लावण्य आतमध्ये येते तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की लावण्य, तुला माहिती आहे का, इथे आकाश अजून ऑफिसमध्ये आलेला नाही आहे, पण मी एक काम केलं आहे, तुला ना मी इथे बेस्ट विनर याचे मी तुला काही स्टिकर्स पाठवलेत, त्याची प्लीज मला प्रिंटआउट हवी आहे, प्लीज तू मला ती प्रिंटआउट देशील का. तेव्हा लावण्य म्हणते, बेस्ट विनर, पण तुला ही विनरचे स्टिकर का हवेत, काही सांगशील का, कोणासाठी हवेत. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूरसाठी, कारण तिने जर ही ऑर्डर व्यवस्थित कंप्लीट केली तर बेस्ट विनरची ट्रॉफी मी तिला देणार आहे ना, म्हणून मला ते स्टिकर हवेत ट्रॉफीवरती लावण्यासाठी. तेव्हा तेवढे तू प्लीज मला जरा दे. तेव्हा इथे लावण्या म्हणते, हो ठीक आहे, मी तुला आणून देते. काय आहे ना, सगळ्या कामाचा फॉलोअप घेतला आहे मी, पण यार मला त्या मिठाईचे बॉक्सेस कधी येणार आहेत मला काही माहिती नाही आहे. नाहीतर माझ्या देखरेखीखाली मी सगळे तयारी करून घेतली, सगळी तयारी अगदी व्यवस्थित पूर्ण झाली. तेव्हा अर्णव म्हणत असतो, तू काळजी करू नको, आकाशबरोबर माझं बोलणं झालं आहे, वेळेवरती आपली ऑर्डर पोहोचेल हे त्याने मला सांगितले, ती ऑर्डर पूर्ण आहे असं म्हणाल्यानंतर लावण्याला धक्का बसतो. लावण्या म्हणते, हे कसं शक्य आहे, सगळे बॉक्सेस तर मीच खराब केलेत ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जिलेबीचे बॉक्सेस पॅक होत असतात. तेव्हा इथे जिलेबीचे बॉक्सेस आता भरत असताना इथे आता 698, 699 आणि 700 असे बॉक्सेस आता मोजले जात असतात. 700 बॉक्स आता कंप्लीट झालेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी नम्रताला फार आनंद होतो की त्यांची ऑर्डर आता कंप्लीट झालेली असते. तेव्हा लावण्या म्हणत असते की हे बघा, मला काही करायचं नाही आहे, पण आता एवढा प्लॅन करूनसुद्धा त्या ईश्वरीने परत मिठाई कशी काय बनवली. काहीही झालं ना, काहीही, अगदी काही होऊ दे, त्या बॉक्सेसला आग लावा नाहीतर काही करा, पाण्यामध्ये ढकलून द्या, पण ती ऑर्डर ऑफिसपर्यंत पोचता कामा नये. कळलं तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला काही करावं लागेल ना तरीसुद्धा चालेल, पण ते बॉक्सेस ऑफिसपर्यंत येता कामा नये. कळलं तुम्हाला. सांगितलेलं काम लवकर करा. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, लावण्याने पुन्हा एकदा ते बॉक्सेस कसे खराब करता येईल याकडे लक्ष दिलेलं असतं. तेवढ्यातच तिथे एक माणूस बेस्ट विनरचा आता ते स्टिकर घेऊन आलेला असतो. तेव्हा लावण्याला फार राग येतो आणि ती ते स्टिकरसुद्धा आता फेकून देते. त्यानंतर आता टेम्पो आलेला असतो, त्याच्यामध्ये सगळे बॉक्स आता लोड केलेले असतात आणि ईश्वरीला इथे आता श्री गणेशा करायला सांगितलेला असतो. इथे गाडीच्या समोर नारळ फोडायला सांगितलेला असतो. एका फटक्यामध्ये ती नारळ फोडते, त्याचे तुकडे तुकडे अगदी होतात. त्यानंतर इथे सुप्रिया म्हणत असते, इशू, आम्ही सगळ्यांनी आराम केला, पण तू अजिबात आराम केलेला नाही आहेस, तुझी झोप झालेली नाही आहे आणि आता ही ऑर्डरसुद्धा तूच घेऊन जातीयस, व्यवस्थित जा हा बाळा. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई तू अजिबात काळजी करू नकोस, अगं सगळं काम अगदी व्यवस्थित पूर्ण झालं आहे ना, मला तर उलट फ्रेश वाटते, मला काही झोप वगैरे येत नाही आहे, मला फ्रेश वाटते, आता मी जाते आणि ही ऑर्डरसुद्धा वेळेत देते. तेव्हा सुप्रिया म्हणते, ठीक आहे. तर प्रेक्षकांनो, इथे ठरलेल्या वेळेमध्ये ईश्वरीने म्हणजे सगळ्यांनी जरी मदत केली असली तरीसुद्धा प्रयत्न करायचे हे ईश्वरीच म्हणालेले असते आणि त्या पद्धतीने सगळे बॉक्सेस आता तयार केलेले असतात पुन्हा एकदा आणि ते आता ठरलेल्या वेळेमध्ये सुद्धा डिलिव्हर होणार असतात. त्यानंतर अर्णवचा फोन येतो. ईश्वरी म्हणते, आई एक मिनिट हा. तेव्हा अर्णव म्हणतो, काय, मी सिंदूर, झाली का नाही तुझी ऑर्डर कंप्लीट, तू नक्की कुठली इथे आता ट्रॉफी घेणार आहेस, बेस्ट लूजरची की बेस्ट विनरची. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, ऑर्डर कंप्लीट आहे आणि ती वेळेवरती पोचेलसुद्धा, मग आता तुम्हीच विचार करा की मी कुठली इथे ट्रॉफी घेणार आहे ते. सॉरी हां सर, तुम्हाला खूपच जास्त वाईट वाटत असेल ना, तुम्हाला तर असंच वाटलं असेल की मी काही ही ऑर्डर कंप्लीट करणार नाही आहे आणि मग तुम्ही मला बेस्ट लूजरची ट्रॉफी द्याल. हो ना, पण तसं काही झालेलं नाही आहे सर, बेस्ट विनरची ट्रॉफी तयार ठेवा, मी आता पोचते, तुमची ऑर्डर पूर्ण केली आहे आणि ती आता ऑर्डर डिलिव्हरसुद्धा करणार आहे. सॉरी हा सर, तुमचं मन या वेळेला मी नाराज केलं, म्हणजे या वेळेला तुम्हाला वाटलं होतं की मी काहीतरी गोंधळ घालेन, पण तसं काही झालेलं नाही आहे, मी पोचते सर. तेव्हा अर्णव म्हणतो, अजून तू जिंकलेली नाही आहेस, जेव्हा सगळी ऑर्डर इथे वेळेवरती पोचेल तेव्हा तू जिंकणार आहेस, तुला कळतंय ना, तोपर्यंत नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सर, आता मी निघाली इथून, थोड्या वेळात तर पोचते, मग तुम्हाला कळेल की मी जिंकणार आहे की नाही ते. तेव्हा अर्णव म्हणतो, साध्या सोप्या गोष्टी असतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी ट्विस्ट आणायचा असतो नाही का, म्हणूनच मला जास्त भीती वाटते की त्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक कशा होतील याकडे तू जास्त लक्ष देतेस.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणते, सर टोमणे नको आहेत, बघा मी आता अर्ध्या तासामध्ये तर पोचते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता गाडीमध्ये ईश्वरी बसलेली असते आणि ती म्हणते की चला काका निघूया आता आपण. त्यानंतर इथे लावण्य म्हणत असते की बेस्ट विनर, ही ट्रॉफी तुझी नाही आहे ईश्वरी, ही ट्रॉफी मलाच मिळणार, कारण ती मीच डिझर्व करते, असं आता लावण्य स्वतःलाच म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लावण्याने ती ऑर्डर आता पुन्हा एकदा खराब करायला सांगितलेली असते आणि त्यासाठीच तिने तो माणूस पाठवलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की भैया आपण हे कुठे जातोय, हा ऑफिसचा रस्ता नाही आहे, मी तुम्हाला लोकेशन पाठवले ना. तेव्हा तो म्हणतो की हो मला माहिती आहे, तुम्हाला ज्या ठिकाणी पोचायचं आहे ना त्या ठिकाणी मी तुम्हाला अगदी बरोबर पोचवतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असा तो माणूस तिथे ईश्वरीला म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी फारच घाबरलेली असते. तेवढ्यातच तो माणूस आता एक स्प्रे काढतो आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावरती तो स्प्रे मारतो. त्यामुळे ईश्वरीला भुरळ येते आणि ती आता गाडीमध्येच बेशुद्ध झालेली असते.